आप सर्वांना माझा प्रेमाने भरलेला नमस्कार. माझे नाव हर्षित आहे आणि मी नवी दिल्लीचा रहिवासी आहे. माझे वय 24 वर्षे आहे आणि माझी उंची 5 फूट 5 इंच आहे. आता येऊया कथेकडे. आशा करतो की तुम्हाला माझी ही चाचीशी संबंधित कथा आवडेल. माझ्या कुटुंबात आई, वडील, मी, माझी बहीण, चाचा, चाची आणि त्यांची मुले राहतात. माझ्या चाचीचे नाव ज्योती आहे. त्यांचे वय साधारणतः 30 वर्षे असावे, पण त्या केवळ 22 वर्षांच्या तरुण मुलींसारख्या दिसतात. त्यांचा फिगर 32-3036 आहे, जो कोणाचाही मन मोहून टाकू शकतो. खरं तर मी त्यांच्याबद्दल कधीही काही चुकीचे विचार केले नव्हते, पण एकदा असे काही घडले की मी स्वतःला त्यांच्या जवळ जाण्यापासून थांबवू शकलो नाही. ही गोष्ट त्या वेळची आहे, जेव्हा माझी परीक्षा नुकतीच संपली होती. त्यामुळे मी घरी एकटाच असायचो. आई मामा यांच्या घरी गेली होती, तर वडील आणि चाचा सकाळीच आपापल्या कामावर निघून जात. त्यामुळे घरी फक्त मी आणि चाचीच असायचो. चाची मला जास्त वेळ बाहेर फिरू देत नव्हत्या. त्याच दिवसांत चाचांनी त्यांना एक नवीन मोबाईल घेऊन दिला होता, जो त्या फक्त अंघोळ करत असताना सोडत असत. एके दिवशी मी बाहेरून घरी आलो, तेव्हा चाची अंघोळ करत होत्या. म्हणून मी त्यांच्या खोलीत जाऊन माझे लक्ष त्यांच्या मोबाईलकडे गेले आणि मी त्यांच्या ब्राउझर हिस्ट्री उघडून पाहिली. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच त्या प्रकारच्या व्हिडिओंची शोध घेऊन पाहणी केली होती. मीही त्यातील एक व्हिडिओ पाहिला आणि त्यांच्या येण्यापूर्वी मोबाईल परत ठेवून माझ्या खोलीत जाऊन झोपलो. त्या दिवसापासून माझ्या मनात त्यांच्याप्रती थोडेसे चुकीचे विचार येऊ लागले. असाच एक दिवस माझ्या मनात चाचीला अंघोळ करताना पाहण्याची इच्छा झाली. म्हणून मी बाथरूमच्या दरवाज्याबाहेर उभा राहून त्यांना पाहण्यासाठी एखादी फट शोधू लागलो. पण काहीच सापडले नाही. मग मी बाथरूमच्या एका बाजूने पाहू लागलो. तेव्हा मला एका भिंती आणि दरवाजाच्या मधल्या जागेतून एक छोटीशी फट दिसली. आता मी त्या फटीतून आत डोकावून चाचीला पाहू लागलो आणि माझ्या जगन्नाथाला संकेतार्थ हात लावू लागलो. हे आता माझे रोजचेच झाले होते. एके दिवशी चाचीने मला जागच्या जागी पाहिले. मी ताबडतोब तिथून निघून माझ्या खोलीत जाऊन झोपून घेतले. मी विचारात पडलो होतो की आता काय होईल, पण चाची बाहेर आल्यावर असे दाखवत होत्या जणू काही त्यांना काहीच माहीत नाही. असेच काही दिवस गेले, पण म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है, तसेच मलाही योग्य संधी मिळाली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या भावाच्या मुलाचे लग्न होते आणि त्यांच्यासोबत लग्नाला जाण्याची कोणताही सोबत जाणारा नव्हता कारण त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला होता आणि चाचांना काम जास्त असल्यामुळे ते जाऊ शकत नव्हते. मग चाचीने स्वतःहून मला सोबत येण्यास सांगितले. सुरुवातीला मी जाण्यास नकार दिला आणि त्यांना एकट्यानेच जायला सांगितले. पण त्यांनी वारंवार आग्रह केल्यामुळे मला अखेर जावेच लागले. 2 दिवसांनी आम्ही बसने दिल्लीहून गुजरातसाठी निघालो. दुपारी आम्ही गुजरातला पोहोचलो. आम्हाला घेण्यासाठी चाचीचा भाऊ आला होता. मी त्याला नमस्कार केला आणि सामान कारमध्ये ठेवून आम्ही निघालो. थोड्याच वेळात आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या घराजवळ अजून एक वेगळे घर होते, जिथे आम्हाला राहायला सांगण्यात आले. त्या घरात त्यांचे आणखी काही नातेवाईक आणि पाहुणे थांबले होते. शादी रात्री होणार होती, त्यामुळे मी थोडा वेळ झोपण्यासाठी खोलीत जाऊन एक उबदार ब्लँकेट घेऊन झोपलो. संध्याकाळी 7 वाजता चाचीने मला उठवले आणि म्हणाल्या, लवकर तयार हो, सगळे विवाहस्थळी जात आहेत. चाची आधीच तयार झाल्या होत्या. मी त्यांच्याकडे पाहिले आणि पाहतच राहिलो. त्यांनी हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि लाल रंगाची लिपस्टिक लावली होती, जी त्यांच्या सौंदर्यात चारचाद लावत होती. माझे मन तर त्याच क्षणी त्यांना माझ्या ब्लँकेटमध्ये ओढून घेऊन आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तडफडू लागले. पण त्याचवेळी त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या, काय बघतो आहेस? लवकर तयार हो. मी झटकन उठलो आणि तयार होण्यासाठी गेलो. तयार होऊन मी त्यांच्या सोबत लग्नाच्या ठिकाणी जाण्यासाठी घरातून बाहेर पडलो. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा पाहिले की तिथे खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही दोघे एका कोपऱ्यात जाऊन बसलो आणि गप्पा मारू लागलो. तेवढ्यात चाचीने विचारले, तुझी गर्लफ्रेंड तर असेलच. किती आहेत आणि कशा आहेत? मी त्यांना खोटे सांगितले, अजून तरी कोणी नाही आहे. त्यावर चाची म्हणाल्या, असे होऊच शकत नाही की तुझी गर्लफ्रेंड नसेल. मी वारंवार नकार देत राहिलो. शेवटी त्या मानायला तयार झाल्या. मग त्यांनी विचारले, कोणी आवडली तरी आहे का? मी सहजच त्यांना उत्तर दिले, जे हवं आहे ते मिळत नाही. आणि त्यांच्या दिशेने हलकसं स्मितहास्य केलं. हे ऐकून त्या मला आणखी खोदून विचारू लागल्या, कोण पाहिजे आहे तुला? मला सांग.
मी बोलते तिच्याशी. मी सुरुवातीला टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांनी मला अगदी जवळ ओढले आणि म्हणाल्या, "सांग ना, तुला कशी हवी आहे?" तेव्हा मी त्यांना म्हणालो, "मला तुम्हीच पाहिजे." हे ऐकताच त्यांनी एकदम रागाने माझ्याकडे पाहिले. आणि मी घाबरून गेलो. मला वाटले, आता तर मी गेलोच. त्यांच्या चेहऱ्यावर हलका राग दिसत होता, तरीही त्यांनी विचारले, "माझ्यात असे काय आहे, की तू मला पसंत करतोस?" मी हळूच हसत त्यांना उत्तर दिले, "तुम्ही सगळ्याच बाजूने एकदम मस्त दिसता. तुम्हाला बघत राहावेसे वाटते आणि तुमच्यावर प्रेम करावेसे वाटते." तेव्हा चाचीने ताबडतोब माझ्या बोलण्यावर सरळ उत्तर दिले, "बडा आया प्रेम करणारा. मला सगळं समजतं आणि माहीत आहे." मी आश्चर्यचकित होऊन विचारले, "म्हणजे?" त्यावर त्या म्हणाल्या, "किती दिवसांपासून मला कधी खोलीत, कधी बाथरूममध्ये पाहतोयस, मला सगळं कळतं." हे ऐकून मी शांतपणे मान खाली घालून बसलो. मग त्या म्हणाल्या, "चल, खूप रात्र झाली आहे, आधी जेवण करून घेऊ." आम्ही उठून जेवण केले आणि निघालो. बाहेर पडल्यावर त्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि अचानक माझा हात पकडला. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, "लवकर चल. आज प्रेम करून दाखव, बघू कसं करतोस." मी तर आनंदाने भरभर चालायला लागलो. अवघ्या 10 मिनिटात आम्ही घरात पोहोचलो. आत गेल्यावर पाहिले तर घरात कोणीच नव्हते. तरीही कोणतीही जोखीम नको म्हणून चाचीने मोठ्याने आवाज देऊन विचारले, पण कुणीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा मी आणि चाची आमच्या खोलीत गेलो. आत गेल्याबरोबरच मी त्यांना माझ्या बाहुपाशात घट्ट पकडले. त्या रात्री मी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. मी संपूर्ण रात्रभर 5-6 वेळा त्यांच्यावर प्रेम केले. तेव्हा चाची थकलेल्या आवाजात म्हणाल्या, "तुझं प्रेम तर खूप जबरदस्त आहे. आता मला तुझ्या चाचाची काहीच गरज वाटत नाही." करणे वा तेव्हा चाचीने ताबडतोब माझ्या बोलण्यावर सरळ उत्तर दिले, "मोठा आला प्रेम करणारा. मला सगळं समजतं आणि माहीत आहे." मी आश्चर्यचकित होऊन विचारले, "म्हणजे?" त्यावर त्या म्हणाल्या, "किती दिवसांपासून मला कधी खोलीत, कधी बाथरूममध्ये पाहतोयस, मला सगळं कळतं." हे ऐकून मी शांतपणे मान खाली घालून बसलो. मग त्या म्हणाल्या, "चल, खूप रात्र झाली आहे, आधी जेवण करून घेऊ." आम्ही उठून जेवण केले आणि निघालो. बाहेर पडल्यावर त्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि अचानक माझा हात पकडला. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, "लवकर चल. आज प्रेम करून दाखव, बघू कसं करतोस." मी तर आनंदाने भरभर चालायला लागलो. अवघ्या 10 मिनिटात आम्ही घरात पोहोचलो. आत गेल्यावर पाहिले तर घरात कोणीच नव्हते. तरीही कोणतीही जोखीम नको म्हणून चाचीने मोठ्याने आवाज देऊन विचारले, पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा मी आणि चाची आमच्या खोलीत गेलो. आत गेल्याबरोबरच मी त्यांना माझ्या बाहुपाशात घट्ट पकडले. त्या रात्री मी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. मी संपूर्ण रात्रभर 5-6 वेळा त्यांच्यावर प्रेम केले. तेव्हा चाची थकलेल्या आवाजात म्हणाल्या, "तुझं प्रेम तर खूप जबरदस्त आहे. आता मला तुझ्या चाचाची काहीच गरज वाटत नाही."